1919ला जो कायदा आला होता, या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी 10 वर्षानंतर एक कमिशन भारतामध्ये येणार होतं. खरं तर ते 1919चा कायदा होता, त्याच्यामुळं हे कमिशन 1929ला भारतात येणं अपेक्षित होतं. पण 1929ला इंग्लंडमध्ये निवडणुका होत्या, त्याच्यामुळं त्याच्या अगोदरच या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी 1927ला हे कमिशन भारतामध्ये आलं. हे कमिशन भारतामध्ये येण्याच्या पाठीमागचं एक प्रमुख कारण असं होतं की हा कायदा भारतामध्ये किती प्रमाणामध्ये याची अंमलबजावणी झालेली आहे आणि जास्तीत जास्त घटनात्मक अधिकार भारताच्या जनतेला कशा पद्धतीने देता येतील याचा विचार करण्यासाठी हे कमिशन भारतामध्ये आलं होतं. पण हे कमिशन भारतामध्ये आल्यानंतर या कमिशनला विरोध झाला, कारण या कमिशनमध्ये भारतातला एकही सदस्य नव्हता. मग भारतीयांना घटनात्मक अधिकार हे कमिशन देऊ शकेल का? ज्या कमिशनमध्ये भारतातला एकही सदस्य नाही, ते कमिशन हे करू शकेल का, असा प्रश्न इथल्या जी काही राष्ट्रीय चळवळ होती त्या राष्ट्रीय चळवळीच्या नेत्यांच्या मनामध्ये होता. पण तरीही ते कमिशन भारतामध्ये आलं. भारतातल्या अनेक नेत्यांशी त्यांनी चर्चा केली आणि या चर्चेमध्ये त्यांनी भारताच्या संविधानाच्या अनुषंगाने देखील भाष्य केलेलं होतं. पण घटनात्मक अधिकार देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला होता सुरुवातीला, की जर तुम्ही भारतीयांना घटनात्मक अधिकार देत असाल तर इथल्या सामाजिक स्वातंत्र्यावर देखील तुम्हाला बोलावं लागेल. तुम्ही घटनात्मक अधिकार देताय, पण इथल्या सामाजिक स्वातंत्र्याचा काय, हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केला. आणि सामाजिक स्वातंत्र्याची जी लढाई 1920 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली होती, त्या सामाजिक स्वातंत्र्याचा महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा कुठल्या तरी एका मंचावरती आणला आणि तो मंच थेट ब्रिटिशांचा होता. आणि तिथे त्यांनी हे सांगितलं की ज्या समूहाला इथे कोणत्याच प्रकारचे अधिकार मिळालेले नाहीत, त्या समूहाच्या अधिकारांवरती आता विचार केला गेला पाहिजे आणि जे काही घटनात्मक अधिकार भविष्यामध्ये तुम्हाला द्यायचे आहेत, त्या सगळ्या घटनात्मक अधिकारामध्ये हा जो काही अस्पृश्य समुदाय आहे इथला, त्यांचे शैक्षणिक अधिकार असतील, त्यांचा राजकीय प्रतिनिधित्वासंबंधाचे अधिकार असतील, किंवा त्यांना जे काही हिंदू समाजाचा भाग म्हणून आतापर्यंत म्हणत होतात, तर त्यांना अल्पसंख्याकांचा दर्जावून हिंदूपेक्षा वेगळं समजण्यात यावं, अशा प्रकारच्या डिमांड त्यांनी इथे ठेवल्या. आणि त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी जर भविष्यामध्ये भारताच्या संविधानामध्ये येणार असतील तर आपल्याला हे संविधान मान्य असेल, असं त्यांनी अट टाकली. आणि असं म्हटलं जातं की 1927ला त्यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरुवात केली सायमन कमिशननं, आणि लागलीच 1928ला भारतीय संविधानाचा पहिला मसुदा काँग्रेसच्या माध्यमातून आला आणि खऱ्या अर्थानं संविधानिक प्रक्रियेला या देशामध्ये सुरुवात झाली.